मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेतील आनंदनगर परिसरात गेल्या 4 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे चाळींमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. गटारे तुंबल्याने रोगराईचा धोका वाढला असून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग क्रमांक 61 चे शाखा अध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांनी परिसराची पाहणी करत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. सर, हम लोग का गली इतना भरता है, गली साफ नहीं हुआ है। हम वो फोन करते हैं, हम लोग ये लोग सुनते नहीं, यहाँ आ रहे पर ये लोग आते नहीं है। पानी इतना भरता है, इतना घुटना घटता का पानी भरते हैं, गंदे पानी में बेमसी का बाथरूम का पानी रहता है, उसके अंदर जाते हैं। हम शुगर पेशेंट आदमी है, देखो हमारे पाँव कैसे हाल है, देखो इतने पूरे मेरे पाले। कल मैंने 2000 का दवा लेके आई हूँ, चल नहीं पा रही थी, मैं काम पे नहीं। हम छोटे छोटे बच्चे लेके कहाँ जाएंगे, बोलने जाएंगे तो अभी भेजते पर कोई आता नहीं हमारे गली में। ऐसा थोड़ी होता, वोट देने के टाइम में सब गरीब ध्यान देते हैं और फिर वोट चली जाता है तो फिर गरीब को लात मार देते। ये लोग ऐसा करते हैं। पूछो हम लोग का क्या हाल है। अभी 5 मिनट पानी नहीं आता, पूरा यहाँ तक का पानी भर जाता है, ये डेढ़ी तक का पानी भरता है। हम इसके लिए आप गए थे कहीं पे जो स्थानिक यहाँ थे? नहीं, अभी नेता जीते हैं। हम नेता को अभी 10 बार मैंने बैठे बैठे फोन की हूँ। मैं पैर से चल नहीं पा रही, इसके लिए तभी बैठे बैठे फोन की। बोलते हैं हाँ अभी भेजता हूँ पर नहीं आए लोग। कभी इतना साल में हम लोग को दिक्कत नहीं होता, पर इस साल में बहुत दिक्कत हुआ है और गटर भी साफ नहीं हुआ है। 100% तीच परिस्थिती आहे। मागच्या 3 दिवसापासून आम्ही इकडे कंटिन्यू येतोय। 3 दिवसापूर्वी आम्ही आलतो, फक्त 5 मिनिटाचा पाऊस पडला होता। 5 मिनिटाच्या पावसामध्ये पाणी खरोखर इथपर्यंत आलं होतं आणि खूप लोकांची इकडे हालत खराब आहे आणि नागरिक वारंवार तक्रारी करतायत। महानगरपालिका असेल, आपल्या नगरसेवक असेल, त्यांच्याकडे तक्रारी चालू आहेत। वादे तर सगळे झालेत की आम्ही गटर साफ केले, आम्ही नाले साफ केले, आम्ही सगळ्या गल्ल्या बनवून घेतल्या, पण तुम्हाला आता इथून जाताना दिसेल की किती ढापे तुटलेले तसेच आहेत। गल्ल्यांचे गटरांची किती साफसफाई झाली आणि आम्ही बोलण्यापेक्षा नागरिक बोलतायत ना, ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे। कारण नागरिक बोलताय हे खोटं नाहीत बोलणार, लोकांना त्रास आहे आणि खूप त्रास आहे। तुम्ही बघू शकता पुढे पण ही गल्ली पूर्ण भरते। इकडे ते वयस्कर आहेत, त्यांना विचारा की त्यांना चालता येत नाहीये। पूरे पानी में हूँ, इधर मेरा गेहूं चावल सब बेकार हो गया साहब। अभी हम लोग कर्जा खाड़ के खाए, हमारे बच्चे दिन दिन खाना नहीं खा रहे। तो क्या आप किसके पास गए थे यहाँ के स्थानिक? सबसे बोलते कोई भी नहीं आता इधर, और बीएमसी का पानी पूरा गंदा, बाथरूम का सब घर के अंदर घुस रहा है। क्या परेशानी में है, इतना हम लोग रो रहे, बच्चे रो रहे, पानी में हम लोग लेके बैठे हैं, कोई हम लोग का सुनवाई नहीं कर रहा है। आता हूँ करता हूँ, फोन करती हूँ, फोन उठाते हैं, आते हैं, आके देख के चले जाते हैं। इसके काम नहीं हो रहा, आके देख के जा रहे लेकिन काम एक भी नहीं हो रहा। बोला जाता है आपको? हाँ हो जाएगा, कल आएगा, आ जाएगा, कल आएगा, आ जाएगा। दीदी आने वाली, माई आने वाली है, रुपये तो भर के बैठ गई दीदी। अब क्या करें, हो गया गरीब का। गरीब को नहीं ध्यान देते, हाँ? पहले हमारी नगर सेवक ताई थी, आधी रात को हम लोग बुलाते थे, आधी रात को अभी भी बुलाऊंगी तो अभी भी हमारा करा के जाएंगे, लेकिन अब आए हैं तो उनको तो बुला नहीं सकती मैं। पानी ऐसा जैसा दरिया बहती है ऐसी बहती है इधर से पानी है, हमेशा पानी भरा रहता है। इसके लिए आप हमेशा किसी को भरा बताया रहता है। आपने इसके बारे में कोई स्थानिक नगर? हाँ आते हैं, देख के जाते हैं। और काम होता है? काम नहीं हो रहा है। पण ह्या लोकांनी मागचे 2-3 वर्षापासून जे कंस्ट्रक्शन साईट चालू झाली त्याच्यानंतर काय झालं की पुढे इकडचं जे 3-4 फुटाचं गटर होतं, मोठं गटर होतं इकडं, मान्सून पूर्व साफसफाई झाली असती तर आता हे पुरी मुंबई भरली असती। आज पुऱ्या मुंबईमध्ये सगळीकडे पाणी 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 झालंय। त्याचं कारण काय? साफसफाई झाली नाही, नाले सफाई झाली नाही, गटर साफसफाई झाली नाही। तुम्ही विचार करा, हा बघा ना, हा गटर जर साफ झाला आता तुमच्या समोर आहे, हे बघा, हे गटर आता बघितलं ना, हे गटर साफ दिसतंय तुम्हाला आतमध्ये। जर गटर साफ झाला असतं, ढापे खोलले असते, ढापा तुटलेला आहे। आता यांच्यासारखी वयस्कर लोक इथून चालतात, त्यांनी कसं जायचं इथून? लहान मुलं आहेत, कधी तुटला तर गेला त्याच्यामध्ये। लोकांच्या जीवाचीही किंमत नाहीये कोणाला। मी मागच्या महिन्याभरात बघितलं असेल सोशल मीडियावरती की तुम्ही साफसफाई झाली, नाले सफाई झाली, गटर सफाई झाली। आनंदनगर मध्ये सोशल मीडियावर पोस्टही बघितले असतील तुम्ही लोकप्रतिनिधींचे। हे बघा खाली दाखवा, हा तुटलेला ढापा आहे। ह्याची जर सफाई झाली असती या गटराची तर हा ढापा तुटलेला असा राहिला असता का? म्हणजे खरं काय आणि खोटं काय ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 मिनिटात समजून येते। आणि ज्या वेळेला नागरिक बोलतात ना, ते 100% खरंच असतं। हे साफसफाई नाही झाली इकडं। या तुम्ही पुढे दाखवा, या आनंदनगर मध्ये आता जरी या ठिकाणी जे ढापे आहेत ते खरोखर जे ढाप्याची परिस्थिती आहे, या ठिकाणी लहान मुलं आहेत, कधी वयस्कर माणसं आहेत, ते पडण्याची देखील शक्यता, कुठे लागण्याची शक्यता आहे। पावसाळी दिवस आहे, मात्र अशा प्रकारे जे ढापे ते अद्याप परिस्थिती तीच पाहायला मिळते। काय सांगाल सर अजून?
महानगरपालिकेचे दावे आहेत की आम्ही गटर साफ केले, ढापे चेंज केलेत. मग ढापे गेले कुठे? आता आनंद नगर वॉर्ड मध्ये जर तुम्ही फिरला, आनंद नगर म्हणजे एक हिस्सा आहे आनंद नगर त्या वॉर्डचा, त्याच्यामध्ये तुम्ही गेला तर 80% ढापे जे आहेत ना असे तुटलेले तुम्हाला सापडतील. 20-25 ढापे कुठे टाकले असतील त्यांनी. एवढे ढापे तुटलेले असताना जर गटर खोललेच नाहीत, आता तुम्हाला दिसतंय कुठं खोललेलं दिसत नाही गटर, साफ कसं झालं? मग तुम्ही कुठे गेले काम? मग जे कॉन्ट्रॅक्टर हजारो करोड रुपये महानगरपालिका यांच्यावर टाकते नागरिकांच्या टॅक्सचे पैसे, मग ते पैसे देतात कुणाला आणि ते जातात कुणाच्या खिशामध्ये ते पण बघितलं पाहिजे. तुम्हाला आतमध्ये दाखवली काय परिस्थिती, नागरिकांच्या समस्याही तुम्ही बघितल्या काय आहेत ते. हे गटर आहे, एक गटर इकडून आलं का बघा, कमीत कमी 4 फुटाचं गटर आहे. मेन जे पाणी जमा व्हायला जे कारण आहे ना, हिंदू मुस्लिम चाळ असेल, अण्णा चाळ असेल, पाठीमागच्या जेवढ्या चाळे आहेत ना आपल्या आनंद नगरच्या, तिकडून पूर्ण पाण्याचा फ्लो इकडेच येतो. इथं हे गटर 4 फुटाचं होतं आणि ते गटर झालं पुढे 1.5 फुटाचं. आता इथं तुम्हाला दाखवतो पुढे परिस्थिती काय आहे. पावसाळी दिवस आहेत त्यामुळे नागरिकांना देखील ह्याचा किती मोठ्या प्रमाणे रोगराईचा देखील सामना करावा लागणार आहे. काय सांगाल सर? खूप मोठ्या प्रमाणात रोगराई होणार आहे इकडे. नागरिकांना मी त्यासाठी पहिलेही म्हणजे सांगतो, विनंती करतो की आपण प्रिकॉशन घ्यावं आणि जेणेकरून ह्या पाण्यामधून ॲक्च्युली त्यांच्याकडे पर्यायच नाही या पाण्यापासून जाण्यापासून, पण जेवढं होतं तेवढं प्रिकॉशन घ्या आणि आपली स्वतःची काळजी घ्या. बाकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपलं काम करत आहेत. बघा पूर्ण पाण्याचा फ्लो पाठीमागनं येतोय. हे जे बाजूला एक मुख्य एवढ्या मोठी वस्ती आहे, त्या वस्तीच्या बाजूला एक एवढं लहानसं गटर आहे, ते हे गटर आहे. हे गटर जर फोडून ह्याला परत 4 फुटाचं केलं किंवा 6 फूट करा तर ते पाणी पूर्ण बाहेर निघून जाईल. पाणी इकडे अडकणार नाहीये. मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर 99% लोकांना राहत भेटेल आणि लोक सुखी होतील याच्यामध्ये. तर या एच कंस्ट्रक्शनवर कारवाई करा, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एच कंस्ट्रक्शनला मनसेचा दणका देणार. आम्ही इकडं बसून आंदोलन करू पावसामध्ये बसून, जर ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मुंबईमध्ये पाऊस कमी आहे. आपण वॉर्ड क्रमांक 61 मध्ये फिरतोय. आपण जर साफ केलेले गटर आहेत तर एवढं पाणी कुठून आहे याच्यामध्ये? का थांबलंय पाणी? पाठीमागं बघा, सगळं पूर्णच्या पूर्ण लाईन जाम आहेत. कोणतीही साफसफाई झाली नाही. आपण आता ओशिवरा पार्क मध्ये उभा आहे. समोर ओशिवरा मेट्रो स्टेशन आहे. ते पुढे एक चंबर दिसतोय तुम्हाला, ती पूर्ण लाईन साफच नाही झाली. जर साफ झाली असते ना, हे तर असे फवारे उडतात ना, जे करोडो रुपये खर्च करून बीएमसी लावते फवारे, तसे इकडे फवारे काल उडत होते. हे कमीत कमी 4 फूट पाणी वरती येत होतं. ते झाकण पण निघून पडलं होतं आणि निघालेल्या झाकणात एखादा पडला असता तो आपल्या जीवाशी गेला असता. एवढी बिकट परिस्थिती आहे इकडं. इकडच्या लोकल नागरिक आहेत, इकडचे लोकल पदाधिकारी आहेत, त्यांनी हे सगळे सोयी एवढे केलेत. याच्यावरती एक दगड आणून ठेवला त्यांनीच. महानगरपालिकाला तक्रार केली होती, काल आले आणि बघून गेले. परत त्याच्यानंतर आजपर्यंत इकडे कोणी नाही आलं. की आज पाऊस जरा कमी आहे, याच्यावरती काहीतरी कारवाई करायला पाहिजे होती, ही पुढची लाईन साफ करायला पाहिजे होती, पण काही झालेलं नाहीये. पूर्ण प्रभाग क्रमांक 61 मध्ये परिस्थिती अशीच आहे. सगळे दावे खोटे आहेत. कुठेही 100% काय 50% पण साफसफाई गटरांची झाली नाही आणि सगळे दावे यांचे आता दावे तुम्ही बघताय की मागच्या 3-4 दिवसातच यांचे दावे सगळे फोल ठरलेत. दावे खरे असते तरी पाणी भरायला नाही पाहिजे होतं आणि एवढं पाणी जर इकडे 4 फूट वरती येत आहे तर मग समजा ना इकडे बोललं नाही, सफाई झालीच नाही. तुमची लास्ट काय निवेदन आहे, काय मागणी असेल? निवेदन आता करून आम्ही थकलोय. आम्ही इशारा देतोय की ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या हिशोबाने दणका देणार.